हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असताल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज होती संकष्टी चतुर्थी, त्याच्यामुळे मी अशी छान सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. सिंपल काढलेली पण खूपच छान दिसत होती. तर मी आज रांगोळीपासूनच सुरुवात केलेली आहे मिनी ब्लॉगला. तर आणि देवपूजा वगैरे पण झाली. सकाळची वेळ होती, छान असं सुंदर म्हणजे वातावरण आणि सकाळची वेळ असते, कारण खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण दरवाजात रांगोळी काढतो, देवपूजा वगैरे करतो तेव्हा. आणि माझी पूजा पण झालेली होती, तर बघू शकता खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी. आणि खूप छान पण वाटतं जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो तेव्हा. तर नंतर सगळं आवरल्यानंतर म्हणजे माझा पण उपवास वगैरे होता, तर मी खिचडी वगैरे काहीच बनवलं नव्हतं, बनाना वगैरे खाल्लेला होता. नंतर मी इथे दुपारी ब्लाऊज वगैरे शिवायला घेतलेला आणि तो माझा पूर्ण झालेला होता. तर इथे मी लेस वगैरे लावून घेत होती. नंतर छान अशी लेस वगैरे लावून घेतली. मला दोन असे म्हणजे शिवलेले आहे ते दाखवते. तर ही बघा, ही आहे म्हणजे छोटीशी अशी पपची बाही, खूप सुंदर झाली आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते. आणि हे कसं कापड असं थोडंसं कडक असल्यामुळे ना खूप छान त्याचे असे पप नाही का असं अशी आहे अशी राहते घातल्यानंतर. हे बघा, खूप छान राहते अशीच असं. तर असा म्हणजे हा सिंपल साडीवरचा ब्लाऊज आहे, पण खूप छान दिसतं. आणि असा गोल राऊंडचा गळा काढलेला आहे आणि अशी हे बाही खूप सुंदर आहे. आणि नंतर हा एक म्हणजे शिवलेला आहे, हा असा झालेला आहे. हा असा लेस बसवली, सिंपलच राऊंड गळा आहे. आणि ही अशी बाही एवढी मोठी आहे, कारण की त्यांची उंची जास्त आहे, तर ब्लाऊजची पण उंची जास्त आहे. आणि हे पण, हे बघा, छान असे गोंडे पण लावलेले आहेत. थोडा काठ राहिलेला म्हणून काठाचं आणि असं कॉम्बिनेशन करून हे गोंडे लावलेत. खूप सुंदर झालेले आहेत बघा. तर इथे संध्याकाळी मी जेवणासाठी रव्याची खीर, पावट्याची भाजी, चपाती, भात वगैरे असं जेवण बनवलेलं होतं. उपवास होता, पण असं सिंपल असं जेवण बनवलेलं. तर परत देवाला वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर ह्यावेळेस मोदक काही बनवले नव्हते.